मी सुधीर कुलकर्णी. कवडसा या माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मंडळी, आता दिवाळीचा उत्साह संपलेला आहे. कोरोनाचाही प्रभाव आता कमी झालेला आहे. त्यामुळं माणसाचं जे जीवन आहे ते हळूहळू पूर्वपदावर यायला लागलेले आहे. उद्योग गतीनं चालू झालेले आहे. व्यापार चांगला चालू आहे. नोकरदार मंडळी पुन्हा कामावर जायला लागलेली आहेत. हॉटेल, बिअर बार सगळं पूर्ववत सुरू झालेलं आहे आणि उत्साहाचं वातावरण पुन्हा प्रत्येकामध्ये निर्माण झालेलं आहे. सगळ्यात जोरात आहे ते राजकारणी आहेत. त्यांना कशाची चिंता नाही. कोरोना असू दे नाहीतर नसू दे, ते जोरातच असतात नेहमी. समाजातला एक घटक मात्र सर्वात आता अडचणीत आहे आणि तो म्हणजे शेतकरी. आज सारे मस्त आहेत पण शेतकरी उद्ध्वस्त आहे. कारण या वर्षीची अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीनं त्याचं कंबरडच मोडलेलं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान यावेळेला झालेलं आहे. आपल्याकडं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने पावसाळा असतो. हा पावसाळा यावेळेचं विचित्रच रूप घेऊन आला. कारण जुलैच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी झाली. कोकणात पाऊस जोरात असतोच, पण यावेळेचं त्याचं रूप अगदी अक्राळ विक्राळ असं होतं. चिपळूणसारखं शहर 4 दिवस पाण्याखाली होतं. महाडमध्ये दरडी कोसळली. तिथपर्यंत पोचण्यास दिवस गेला. त्या माणसांच्यापर्यंत मदत सुद्धा आपण झटकन देऊ शकलो नाही. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात दरडी कोसळल्या. तिथेही मदत आपण झटकन देऊ शकलो नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्या नद्या ह्या धोक्याच्या पातळीवर वाहत होत्या. कृष्णा, पंचगंगा, वारणा या नद्यांना महापूर आल्यामुळं सगळं पाणी बाहेर शेतामध्ये पसरलेलं होतं. अनेक शेतं, त्यातली पिकं ही पाण्याखाली होती आठवडाभर आणि त्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपण जर राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये सरासरी 1004 मिलीमीटर असा पाऊस पडतो. पण यंदा मात्र तो 1194 मिलीमीटर पडला. म्हणजे यंदा 19% पाऊस हा जास्त होता. त्याचं प्रमाण कमी जास्त होतं. काही जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पडला, काही जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 1.25 पट पडला, काही जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 1.5 पट पडला. अगदी 65%, 60% पाऊस सुद्धा जादा काही जिल्ह्यामध्ये झाला. फक्त एक त्याला अपवाद आहे आणि तो म्हणजे सांगली जिल्ह्याचा. सांगली जिल्ह्यात या काळात सरासरी पाऊस कमी झालेला आहे आणि तो 12% पाऊस हा कमी होता. पण इतर तर जी अतिवृष्टी झाली त्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामध्ये मराठवाडा आहे, विदर्भ आहे, त्यातील अनेक जिल्हे हे दुष्काळी आहेत. तरी तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. राज्यातल्या सगळ्या ओढे, नाले, नद्यांना महापूर आलेले होते. त्या महापुरामुळं पात्राबाहेर पाणी पडलं आणि ते शेतात दूरपर्यंत पसरलेलं होतं. शेतामध्ये काहींचे 8-8 दिवस, 10-10 दिवस पाणी होतं.
आणि त्यात पिकं सगळी उद्ध्वस्त झाली. या नुकसानीमध्ये कोकणात भाताचं नुकसान मोठं झालं. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सोयाबीनचं मोठं नुकसान झालं. विदर्भात कापसाचं मोठं नुकसान झालेलं आहे. इतरत्र जी संकरित ज्वारी लावली जाते त्या ज्वारीचं नुकसान झालं. भुईमुगाचं नुकसान झालं. खरीपाची जी पिकं होती ती बऱ्यापैकी या पावसानं वाया गेली आहेत. ऊस हे बारमाही पीक आहे. ऊसाला पाऊस चालतो, पाणी चालतं, पण तरी यावेळेला ऊसाचा फटका बसला. अनेकांची जमीनच वाहून गेली ऊस घेऊन. ऊसाचे जर शेंडे जर पाण्यात बुडले तर तो ऊस वाया जातो. तसं अनेक ठिकाणी झालं, कारण पाण्यातच 8-8, 10-10 दिवस ऊस होता तो. ज्यांचे शेंडे वरती होते त्यांचा ऊस मात्र यामध्ये वाचलेला आहे. द्राक्षाचं मोठं नुकसान झालंय, डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे. यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे नद्याकाठची जी गाळाची सकस जमीन होती, माती होती, ती माती सगळी या महापुरामध्ये वाहून गेलेली आहे. काही माणसं वाहून गेली, जनावरं तर कितीतरी वाहून गेली. याचं राज्यातलं एकूण जर नुकसानीचं चित्र बघितलं तर रस्त्यांचं मोठं नुकसान या कालावधीत झालं. जवळजवळ 4300 किलोमीटर रस्ते हे खराब झालेले आहेत. 12 पूल वाहून गेलेले आहेत राज्यामध्ये. 205 तलाव फुटलेले आहेत. आणि या तलाव फुटण्याचा शेतीला मोठा फटका बसलेला आहे. कारण तो तलाव फुटला की खालची जी जमीन आहे ती सगळी धुवून गेलेली आहे, पिकं सगळी वाया गेलेली आहेत. एकूण जर राज्याचं आपण चित्र बघितलं तर 55 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये 38 लाख हेक्टर मधलं पीक हे वाया गेलेलं आहे. तर 18 लाख हेक्टर जमीन आहे, ती जमीन किंवा ती माती आहे, त्या जमिनीतली माती वाहून गेलेली आहे. आणि यामध्ये शेतकऱ्याचं कधी न भरून येणारं अब्जावधीचं नुकसान झालेलं आहे. आता आपल्याकडे अशी संकट नैसर्गिक येतात, एकतर त्याचे पंचनामे करण्यातच बराचसा कालावधी जातो. शेतकऱ्याला तातडीनं मदत फार कमी वेळा मिळते. मग ते पंचनामे होतात, त्याचे सर्वे होतात, त्याची आकडेमोड होते, राज्य पातळीवर त्याची चर्चा होते, मंत्रिमंडळात चर्चा होते, पैसा उपलब्ध नसतो, तो करून घ्यावा लागतो. यामध्ये 2-3 महिन्याचा कालावधी हा सहज जात असतो. त्यामुळं एवढं करूनही त्याला मदत मिळते ही ती तोंडाला पाने पुसावी अशाच पद्धतीची असते. त्याचा खर्च सुद्धा त्या मदतीतून निघेल अशी परिस्थिती नसते. हे सरकार कुठलंही असलं तरी हीच परिस्थिती असते. कुठल्याही पक्षाचं असलं तरी यामध्ये काही बदल होतो असं चित्र नसतं. तर यावर्षीचं शेतीचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे. तसं पाहिलं तर शेती अनेक वर्षे हे नैसर्गिक आपत्तीचे फटके सहन करत आलेली आहे. तो शेतकरी ते फटके सहन करीत आलेला आहे. अगदी 72च्या दुष्काळापासून हे चक्र चालू आहे. मध्ये एखादं दुसरं वर्ष चांगलं जातं पीक पाण्याच्या पद्धतीनं, बाकी इतर वर्षात काही ना काहीतरी संकट आलेलं आहे. कधी दुष्काळ आहे, कधी अतिवृष्टी आहे, कधी पीक तुमचं हाताशी येतं पण त्यावेळेलाच पाऊस येतो आणि ते सगळं उद्ध्वस्त करून जातो. हे सततच चालू आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं अगदी कंबरडं मोडून गेलेलं आहे. त्याच्यापुढं प्रश्न प्रश्न आणि प्रश्न एवढंच चित्र आहे. शेतीचा काही नैसर्गिक आपत्ती एवढाच प्रश्न नाही, अनेक प्रश्न आहेत. आज अनेक प्रश्नांचा अनेक संकटांचा शेतकरी सामना करतोय. याच प्रश्नावर शेतकऱ्याचे प्रश्न काय काय आहेत
यासाठी माझे पुढचे भाग पाहत राहा. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सर्व संबंधितांना पाठवा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.